राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी जे परिपत्रक काढलं त्यानुसार 18 सप्टेंबर 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांनी जे दर शासनाने ठरवले आहेत त्या दरांप्रमाणे भाडे आकारणी त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशन्सवरती करणं अपेक्षित होतं. परंतु 48 तास उलटून गेल्यानंतरही कंपन्यांनी आज तागायत त्यांच्या ॲप्सवर कुठल्याही प्रकारे चेंजेस केलेले नाही आहेत. ओला, उबेर, रॅपिडो या तिन्ही कंपन्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसाय कुठल्याही शासकीय नियमांना न जुमानता करतायत आणि शासनाच्या प्रत्येक आदेशाला पायदळी तुडवत आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या बाजूने शासकीय दर आकारण्यास सुरुवात करणार आहोत. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये शासकीय दरानुसार भाडे आकारणी केली नाही म्हणून अनेक कॅब चालक बांधवांवरती मोठ्या प्रमाणात दंड आरटीओने आकारलेले आहेत. त्यामुळे 23 सप्टेंबर 2025 पासून राज्यातील कॅब चालक छोट्या गाड्या ज्यांना हॅचबॅक म्हणतात, ज्या वॅगनरसारख्या असतात, त्या गाड्यांवरती 28 रुपये प्रति किलोमीटर दर आकारणी चालू करतील. मध्यम गाड्या ज्या असतात त्यांना सेदान म्हणतात, त्याच्यावरती 31 रुपये प्रति किलोमीटर दर आकारणी चालू करतील. आणि एक्सेल मोठ्या गाड्या असतात ज्यांना इर्टिगा वगैरे अशा गाड्या असतात त्यांच्यावरती 34 रुपये प्रति किलोमीटर दर आकारणी चालू करतील. पॅसेंजरला त्यांचे किती अंतर होतंय आणि काय रेट असतील ते बघायचे असतील तर आमच्या संघटनेच्या www.onlymeter.in या वेबसाईटवरती पॅसेंजर्स ते दर बघू शकतात. बाईक टॅक्सीबाबत सुद्धा शासनाने बाईक टॅक्सी चालवली म्हणून या कंपन्यांवरती FIR दाखल केली होती. त्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करायचं सोडून त्याच कंपन्यांना पुन्हा एक बाईक टॅक्सीचं प्रोव्हिजनल लायसन्स दिलं आणि त्या प्रोव्हिजनल लायसन्सचा गैरवापर करून त्याच कंपन्या पुन्हा व्हाईट नंबर प्लेटच्या पेट्रोलवरच्या बाईक्सच्या माध्यमातूनच राज्यामध्ये बेकायदा बाईक टॅक्सी व्यवसाय करतात. अशा प्रकारे शासनाला कुठल्याही प्रकारे न जुमानणाऱ्या कंपन्यांना राज्याचे परिवहन मंत्र्यांनी त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्यांना मोठा फाईन लावणं गरजेचं आहे. सामान्य नागरिकांनी जर का लायसन्स नसताना छोटी एखादी जर काय आपल्याकडनं चूक घडली तर हजारो रुपयाचा फाईन वसूल करणारा परिवहन विभाग इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई करणार का, फार मोठा प्रश्न आहे. आम्ही ड्रायव्हर बांधव तर शासकीय दरानेच दर आकारणी घेणार आहोत, पण याच्यामुळे जर का जे लोक गाड्यांमध्ये बसतील, प्रवासी आणि चालक यांच्यात जर काही वादविवादाचे प्रसंग उद्भवले किंवा जर कुठला लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन प्रश्न क्रिएट झाला तर त्याला सर्वस्वी या कंपन्या जबाबदार असतील याची नोंद सरकारने घ्यावी.